नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला चालू घडामोडीचा बघा पुढचा प्रश्न आहे. जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था आपल्याला विचारलेलं आहे. पहिली भारतीय संस्था कोणती बनलेली आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अदानी ग्रुप की लार्सन अँड टुब्रो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा या वर्षीचा आपल्यासाठीचा, कारण याच्यावर हमखास येणारा प्रश्न आहे हा. जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी म्हटलंय. नेक्स्ट, युनेस्को आणि अदानी ग्रुप यांच्यातील भागीदारी प्रामुख्याने कोणत्या दिनानिमित्त करण्यात आली? ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, अगोदरच्या प्रश्नामध्ये जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी कोणाची भागीदारी आली? युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था. मग सांगा बरं मला या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर बघा, विज्ञान दिन, अभियांत्रिकी दिन, पर्यावरण दिन की राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन? तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2, जागतिक अभियांत्रिकी दिनानिमित्त युनेस्को आणि अदानी ग्रुप यांच्यातील काय झालेले आहे? भागीदारी. मग विज्ञान दिन बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो विचारलं तर ते असतं आपला 28 फेब्रुवारी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत अदानी ग्रुपने जागतिक अभियांत्रिकी दिनासाठी सहकार्य केले आहे? युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को आणि जागतिक बँक. बघा, पहिला जो प्रश्न होता ना त्या प्रश्नावरच कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील हा सिक्वेन्स आपण इथे बघितला. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्येच बघा आपलं जागतिक अभियांत्रिकी दिन युनेस्कोशी भागीदारी करणारी, दुसऱ्या प्रश्नामध्ये पुन्हा आपल्याला विचारलं कोणता दिन. म्हणजे एका सेंटेन्सवर आपल्याला किती प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुन्हा त्याच्यामध्येच प्रश्न विचारला की अदानी ग्रुपने कोणत्या जागतिक म्हणजे कोणाशी भागीदारी केली? तर त्याचं उत्तर काय येतं? युनेस्को, पर्याय क्रमांक 3. आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच काय? आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजेच आपण काय म्हणतो? WHO, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक अभियांत्रिकी दिन 2026च्या निमित्ताने युनेस्कोशी करार करणारा अदानी ग्रुप हा, बघा पुन्हा त्यावरच प्रश्न विचारलाय. अदानी ग्रुपने करार केलाय, युनेस्को सोबत केलाय, अभियांत्रिकी दिनानिमित्त केलाय. क्लिअर? पण कितवा देश, कितवा भारतीय समूह ठरला आहे? पहिला, दुसरा, तिसरा की पाचवा? तर हा पहिलाच भारतीय समूह ठरला आहे. कोण? अदानी ग्रुप. अदानी ग्रुप हा कितवा ठरला आहे? तर पहिला भारतीय समूह ठरला आहे. कुष्ठरोगाचे निर्मूलन केल्याबद्दल WHO म्हणजे आत्ताच बघितलं होतं आपण कोणतं? जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून अधिकृतपणे प्रमाणित झालेला अमेरिका खंडातील पहिला देश विचारलाय. आपले देश खंड आहे आपल्याला माहिती, आशिया खंड, युरोप खंड असेल, हा अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आपण म्हणतो, बरोबर? तर इथे आपल्याला विचारले अमेरिका खंडातील पहिला देश ज्याने कुष्ठरोगाचे निर्मूलन केल्याबद्दल WHO कडून अधिकृतपणे प्रमाणित झालेला आहे. ब्राझील, चिली, अर्जेंटिना की मेक्सिको? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चिली हा अमेरिका खंडातील पहिला देश ठरला आहे. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान पूर्णपणे कार्यान्वित करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते ठरले आहे? मुंबई बंदर, जवाहरलाल नेहरू बंदर, VO चिदंबरनार बंदर की कांडला बंदर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, VO चिदंबरनार बंदर. भारतातील पहिले समृद्धी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? समृद्धी म्हटलं की आपल्या तोंडात येतो पहिला समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाची लांबी आपल्याला किती ते विचारली जाते, किती किलोमीटरची? 701 किलोमीटरची, जे नागपूर ते ठाणे मुंबई यांना जोडतं. पण इथे समृद्धी केंद्र विचारलेलं आहे. उमरी गाव मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र, इंदूर मध्य प्रदेश की वर्धा महाराष्ट्र? तर भारतातील पहिले समृद्धी केंद्र आहे उमरी गाव मध्य प्रदेश, पहिले समृद्धी केंद्र. तो समृद्धी महामार्ग सांगितलं मी तुम्हाला मगाशी. VO चिदंबरनार बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? बघा जे आपल्याला बंदरचं नाव दिलेलं आहे VO चिदंबरनार बंदर, हे कोणत्या राज्यात आहे? केरळ, तमिळनाडू, कर्नाटक की आंध्र प्रदेश? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडू या राज्यात कोणतं बंदर आहे? तर VO चिदंबरनार बंदर. भारतातील पहिले AI खाजगी बहुविद्याशाखीय विद्यापीठ कोठे आहे? हाही महत्वाचा IMP प्रश्न आहे बघा. AI
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, खाजगी बहुविद्याशाखीय विद्यापीठ विचारलंय आपल्याला कोठे आहे आणि ते भारतातलं पहिलं. लखनौ उत्तर प्रदेश, चंदीगड विद्यापीठ उत्तर प्रदेश, पुणे महाराष्ट्र, बंगळूर कर्नाटक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चंदीगड विद्यापीठ उत्तर प्रदेश. कुसुनपूर हे कुठं आहे? ओडिसामध्ये. हे कोणत्या कारणासाठी चर्चेत आले आहे? भारतातील पहिले डिजिटल गाव, भारतातील पहिले सौर ऊर्जा गाव, भारतातील पहिले स्मार्ट विलेज, भारतातील पहिले कार्बन मुक्त गाव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतातील पहिले स्मार्ट विलेज. या कारणासाठी कुसुनपूर हे प्रसिद्ध आहे किंवा चर्चेत आले आहे. गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती कोण ठरल्या? हाही महत्वाचा प्रश्न आहे, यावर हमखास विचारला जाणार येणाऱ्या परीक्षांमध्ये की गोवर्धन परिक्रमा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती. आता आपल्याला पहिल्या महिला राष्ट्रपती विचारलं तर उत्तर येतं प्रतिभाताई पाटील. दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहे तर त्या कोण? द्रौपदी मुर्मू. बघा, प्रतिभा पाटील, द्रौपदी मुर्मू. नंतर दिलंय रामनाथ कोविंद आणि प्रणव मुखर्जी. तर इथे आपल्याला पहिले राष्ट्रपती कोण ठरलंय तर एक महिला आहे त्यांच्यापैकीच, म्हणजे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2, द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहे ज्यांनी कोणती परिक्रमा केली? गोवर्धन परिक्रमा. पुन्हा लक्षात ठेवा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि सेकंड कोण आहे? द्रौपदी मुर्मू. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर पण पहिल्या राष्ट्रपती कोण ठरल्या तर तेही आहे द्रौपदी मुर्मू. AI लॅब ऑन व्हील्स ज्ञानरथ म्हणजे ह्या उपक्रमाचं नाव काय आहे? AI लॅब ऑन व्हील्स ज्ञानरथ. हा उपक्रम राबवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद विचारलंय आपल्याला. उपक्रमाचं नाव काय सांगितलं? AI लॅब ऑन व्हील्स ज्ञानरथ. पुणे जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा परिषद, नागपूर जिल्हा परिषद की नाशिक जिल्हा परिषद? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर जिल्हा परिषदेने AI लॅब ऑन व्हील्स ज्ञानरथ हा उपक्रम राबवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. जगातील पहिले आणि सर्वात मोठे एकसंघ 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन कोणतं? अग्निइट. कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? इस्रो, DRDO, अग्निकुल कॉस्मॉस की स्कायरूट एरोस्पेस 3? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अग्निकुल कॉस्मॉस या संस्थेने विकसित केले आहे जगातील पहिले आणि सर्वात मोठे एकसंघ काय? 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन, त्यालाच म्हटलं आपण अग्निइट. भारतातील पहिले डिजिटल मेंदू भांडार, हाही महत्वाचा प्रश्न आहे. IMP बाळांनो लक्षात ठेवा. कोठे सुरू करण्यात आले आहे? मुंबई, बेंगलोर, हैदराबाद की दिल्ली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेंगलोर. भारतातील पहिले डिजिटल मेंदू भांडार कुठे आहे? बेंगलोर. भारतातील पहिले लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जे आपण LPG म्हणतो, ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच आपलं ATM कोठे सुरू करण्यात आले? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस साठीचं पुणे महाराष्ट्र, गुरुग्राम हरियाणा, इंदूर मध्य प्रदेश, सुरत गुजरात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुरुग्राम हरियाणा. हरियाणातील गुरुग्राम येथे भारतातील LPG ATM कोणत्या कंपनीमार्फत सुरू करण्यात आले? बघा, आपल्याला अगोदरच्या प्रश्नात विचारलं होतं कोठे सुरू करण्यात आले? गुरुग्राम हरियाणा. आणि पुन्हा त्यावरच प्रश्न आहे, हरियाणातील गुरुग्राम येथे पहिलं जे LPG ATM सुरू केलं ते कोणत्या कंपनी मार्फत केलं? आपल्याला त्या कंपनीचं नाव विचारलंय. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि चौथा पर्याय दिला आहे रिलायन्स पेट्रोलियम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने हे सुरू केलं आहे काय? पहिलं LPG ATM हरियाणातील गुरुग्राम येथे. BCCI नमन पुरस्कार 2026 अंतर्गत लाला अमरनाथ पुरस्कार म्हणजेच अष्टपैलू कोणास देण्यात आला? हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आयुष म्हात्रे की अक्षर पटेल? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आयुष म्हात्रेला BCCI नमन पुरस्कार 2026 अंतर्गत लाला अमरनाथ पुरस्कार अष्टपैलूचा जो आहे तो देण्यात आला आयुष म्हात्रे. नेक्स्ट, BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये
जीवन गौरव पुरस्कार, पण तो कोणाला? महिला म्हटलंय. कोणाला प्रदान करण्यात आला? महिला. हरमनप्रीत कौर, मिताली राज, स्मृती मंदना की झुलन गोस्वामी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मिताली राज. आर वैरामैतू हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे तमिळनाडूतील कितवे साहित्यिक ठरले आहेत? बघा, आत्ताचा जो 60वा आपला ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला? आर वैरामुथू यांना करण्यात आला, बरोबर. तर ते तमिळनाडू राज्यातले. कोणत्या राज्यातले? तमिळनाडू. पण प्रश्न आपल्याला विचारला आहे की तमिळनाडू मधील कितवे व्यक्ती आहे की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? पहिले, दुसरे, तिसरे की चौथे? तर तमिळनाडू राज्यातील हे तिसरे व्यक्ती आहे की त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1961. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ला जी शंकर कुरूप यांना देण्यात आला. महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती कोण आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी? तर वि स खांडेकर. सेकंड आहे विवा शिरवाडकर. थर्ड वन इज विंदा करंदीकर आणि फोर्थ वन इज भालचंद्र नेमाडे. नेक्स्ट, तामिळनाडूतून सर्वात प्रथम म्हणजे कधी? 1975 मध्ये कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? आत्ताच बघितलं आपण, आर वैरामुथू यांना हे तिसरे व्यक्ती तमिळनाडूतून पुरस्कार मिळवणारे ज्ञानपीठ. पण पहिला कोणत्या व्यक्तीला मिळाला होता? बघा, 1975 मध्ये कोणत्या राज्यातल्या? तमिळनाडू राज्यातील व्यक्तीला. आर वैरामुथू, PV अकिलन, डी जयशंकर की भालचंद्र नेमाडे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, PV अकिलन यांना 1975 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. आर वैरामुथू यांनी त्यांच्या 4 दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत एकूण कितीपेक्षा जास्त पुस्तकं लिहिली? आत्ताच सांगितलं, आर वैरामुथू यांना कोणता पुरस्कार मिळाला? 60वा ज्ञानपीठ पुरस्कार. पण प्रश्न असा विचारलाय, त्यांची 40 वर्ष म्हणजे 4 दशक, 40 वर्ष म्हणजे किती? 4 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कितीपेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत? 25, 37, 50 की 100? तर बघा, त्यांनी 37 पेक्षा जास्त, म्हणजे फक्त 37 नाही हा, या 37 पेक्षा काय जास्त पुस्तकं लिहिली आहेत. कोणी? आर वैरामुथू यांनी. भारत विद्युत शिखर संमेलन 2028. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे हा. भारत विद्युत शिखर संमेलन 2028 कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? कधीची आहे? 2028. नवी दिल्ली, मुंबई, गांधीनगर गुजरात की पुणे? तर बघा, गांधीनगर जी गुजरातची राजधानी आहे, या ठिकाणी भारत विद्युत शिखर संमेलन 2028 आयोजित केली जाणार आहे. IQAir ही हवा गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनी कोणत्या देशातील आहे? काय सांगितलं? IQAir. भारत, अमेरिका, स्वित्झर्लंड की जपान? तर ही IQAir ही हवा गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनी कोणत्या देशातील आहे? तर स्वित्झर्लंड या देशातील आहे. म्हणजेच आपलं उत्तर येतं स्वित्झर्लंड. 2026च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता? हाही प्रश्न अतिशय महत्वाचा. IQAir कंपनीनेच हा अंदाज काढलेला होता. भारत, बांगलादेश, ताजिकिस्तान की पाकिस्तान? तर बघा, सर्वात प्रदूषित देश म्हटलं तर उत्तर येतंय पाकिस्तान. 2026चा पुन्हा IQAir अहवालावर प्रश्न आहे. भारताचा प्रदूषित देशांच्या यादीत कितवा क्रमांक? पहिल्या क्रमांकावर कोण आहे? पाकिस्तान प्रदूषित देशांच्या यादीत. पण भारताचा कितवा क्रमांक आहे प्रदूषित देशांच्या यादीत? बघा, 3रा, 6वा, 8वा की 10वा? तर भारताचा क्रमांक आहे 6वा, पर्याय क्रमांक 2. भारताचा प्रदूषित देशांच्या यादीत कितवा क्रमांक आहे? 6वा. बघा, आजचे आपले महत्वाचे प्रश्न आपण बघितले. असेच नवीन प्रश्न आपण पुन्हा घेऊया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.